Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter plant water relation, and in this video we will talk about the absorption of water by the roots from soil. We know that there are three processes involved in absorption of water by means of roots from soil. These three processes are imbibition, second one diffusion, and the third process is osmosis. We studied about the imbibition in the previous video. Now we will study the diffusion. So what is diffusion? What is the definition of diffusion? Diffusion can be defined as the movement of atoms, ions or molecules of a substance from the region of high concentration to the region of low concentration this mechanism is said to be diffusion. What is diffusion? The movement of atoms, ions or the molecules of a substance from the region of high concentration to the region of low concentration is known as a diffusion. See once again, the movement of atoms, ions or the molecules of a substance from the region of high concentration to the region of low concentration is known as diffusion. जेव्हा काही atoms, ions किंवा molecules एखाद्या सबस्टन्सेसचे हे त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशनच्या रिजन कडून atoms, ions, molecules of a substance हे त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन रिजन कडून लो कॉन्सन्ट्रेशन असलेल्या रिजन कडे जेव्हा मूव्ह होतात, that process is said to be diffusion. This is the diffusion. इथं डायग्राम मध्ये आपल्याला थोडक्यात एक्सप्लेन करता येईल की या रिजन मध्ये हे जे काही आयटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील एखाद्या सबस्टन्सचे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि या रिजनला या आयटम्स, मॉलिक्युल्स, आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी आहे आणि म्हणून हाय कॉन्सन्ट्रेशनच्या रिजन्स कडून लो कॉन्सन्ट्रेशन असलेल्या रिजन कडे जेव्हा हे सबस्टन्सेस मूव्ह होतात, जेव्हा हे सबस्टन्सेस इकडून इकडे पास होतात, दिस मेकॅनिझम इज सेड टू बी डिफ्युजन. डिफ्युजन इज अ फिजिकल प्रोसेस. इट इज अ फिजिकल प्रोसेस. डिफ्युजन ही एक फिजिकल प्रोसेस आहे. यामध्ये कुठल्याही केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व झालेल्या नाहीत. इट इज वन ऑफ द फिजिकल प्रोसेस where the atoms, ions or the molecules of a substance they pass from the region of high concentration to the region of low concentration. Diffusion it occurs because of the kinetic energy possessed by the molecules. या molecules मध्ये इथं जी काही kinetic energy आहे, this kinetic energy forces these molecules to pass from high concentration to the low concentration. So diffusion is caused by kinetic energy possessed by molecules. या मॉलिक्यूल मध्ये जी काही कायनेटिक एनर्जी आहे त्या कायनेटिक एनर्जीमुळे हे मॉलिक्युल्स या रिजन कडून या रिजन कडे मूव्ह होतात.
ट्रान्सफर होतात. इथं या मॉलिक्युल्स मध्ये असणारी कायनेटिक एनर्जी कमी असेल आणि इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्या मॉलिक्युल्सचं, ऍटम्सचं, आयन्सचं, आणि म्हणून त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त असते. So from the region of high kinetic energy to the region of low kinetic energy, the substances move. This is said to be a diffusion. आपल्याला एक साधं सिंपल एक्झाम्पल घेता येईल. समजा ही एक रूम आहे आणि या रूम मध्ये मी जर इथं एक परफ्यूमच्या बॉटल मधून थोडस परफ्यूम स्प्रे केलं, परफ्यूमच्या बॉटल मधून थोडस परफ्यूम असं स्प्रे केलं. स्प्रे केल्यानंतर जिथं स्प्रे केलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा स्मेल पहिल्यांदा येईल आणि रूम अशी लांब पर्यंत आहे, तर त्या रूमच्या दुसऱ्या एंडला त्या परफ्यूमचा जो स्मेल आहे तो येईल, पण तो स्मेल यायला काहीसा वेळ लागेल. पण त्या पूर्ण रूम मध्ये तो स्मेल असा स्प्रेड होतो. का स्प्रेड होतो? तर या परफ्युम्सचे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स इथं स्प्रे केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं परफ्युमच्या मॉलिक्युल्सचं, आणि पुढच्या एंडला तिथं मॉलिक्युल नसतातच परफ्युमचे, आणि म्हणून स्लोली हा परफ्यूम असा स्प्रेड होत जातो आणि शॉर्ट डिस्टन्सवरती असलेल्या पर्सनला त्याचा स्मेल लवकर येईल. लॉंग डिस्टन्सला जे पर्सन्स आहेत त्याला त्याचा स्मेल लवकर येणार नाही, थोड्याशा उशिराने येईल. पण हे डिफ्युजन असं किती वेळ सुरू राहतं? 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर पर्यंत असं परफ्यूमचा स्मेल जाईल का? नाही जाणार आहे. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ही पहिली गोष्ट महत्वाची, आणि दुसरं म्हणजे कायनेटिक एनर्जी त्यामध्ये किती आहे यानुसार ते परफ्यूम स्प्रेड होईल. मग परफ्यूम स्प्रेड होत असताना, डिफ्युजन होत असताना ते कुठपर्यंत होतं? डिफ्युजन ऑकर्स टिल द इक्विलिब्रियम इज अचीव्ड. जोपर्यंत इक्विलिब्रियम अचीव्ह होत नाही, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्या रूम मध्ये सारखं होत नाही, तोपर्यंत हे डिफ्युजन कंटिन्युअस राहतं. जोपर्यंत डिफ्युजन पूर्ण रूम पर्यंत ते सगळे मॉलिक्युल स्प्रेड होत नाहीत, तोपर्यंत डिफ्युजन कंटिन्युअस राहतं. ओके, सो डिफ्युजन इट इज one of the physical process where the substances, their molecules, atoms or the ions, they move from the region of high concentration to the region of low concentration. As far as the water is concerned, water also moves from its high concentration to the its low concentration. वॉटर ची सुद्धा मुवमेंट होते आणि वॉटर मध्ये सुद्धा डिफ्युजन होतं. Water itself diffuse from the region of its high concentration to the region of low concentration. Diffusion of water occurs through the freely permeable membrane. Always the diffusion of water takes place, diffusion of water takes place through freely permeable membrane. Freely permeable membrane. डिफ्युजन होत असताना नेहमी फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन्स मधून डिफ्युजन होत असतं. अँड फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन इन केस ऑफ द प्लांट्स इज नथिंग बट द सेल वॉल. प्लांट मध्ये जी सेल वॉल आहे, दिस सेल वॉल इज अ फ्रीली परमिएबल. इफ वी टेक the example of root hair, suppose this one is the root hair. हे root hair आहे. In this root hair, the root hair is covered by cell wall which is made up of cellulose and pectin. This is the cellulosic cell wall. Cellulose pectin फॉर्म झालेली cell wall आहे, cellulosic cell wall आहे. And cell wall is a freely permeable. Cell wall freely permeable असते. The water molecules which are present in the soil solution, water molecules which are present in the soil solution or the capillary water, आपण याला capillary water असंही म्हणतो. हे सॉइलचे पार्टिकल्स आहेत आणि सॉइलच्या पार्टिकलच्या मध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स असतात, इट इज सेड टू बी सॉइल सोल्युशन. सॉइल सोल्युशन. While the cell sap inside the root hair, it also contain some amount or some sort of water. आतमध्ये जे व्हॅक्युअल आहे,
या व्हॅक्युअल मध्ये सेल सॅप असतं. हे व्हॅक्युअल आहे, सेंट्रल व्हॅक्युअल विच इज फिल्ड विथ सेल सॅप विच इज ॲक्वियस मीडियम. सेल सॅप म्हणजे सुद्धा काय ॲक्वियस मीडियम आहे, त्यामध्ये हे वॉटर असतं. बट डिफरन्स इज दॅट द सॉइल सोल्युशन इज weaker solution or it is hypotonic. सॉइल सोल्युशन हे विकर सोल्युशन आहे, हायपोटोनिक आहे, म्हणजेच सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. आणि हा जो सेल सॅप आहे, सेल सॅप इट इज हायपरटोनिक. दॅट मीन्स इट इज अ स्ट्रॉंग सोल्युशन. स्ट्रॉंग सोल्युशन म्हणजेच इट इज हायपरटोनिक. हायपरटोनिक सेल सॅप हायपरटोनिक आहे. वॉटर मॉलिक्युल्स बाहेर जास्त आहेत, म्हणजेच हिअर दिस वॉटर मॉलिक्युल इट हॅज हाय कायनेटिक एनर्जी. या बाहेरच्या वॉटर मॉलिक्युल मध्ये कायनेटिक एनर्जी जास्त असते. विकर सोल्युशन हायपोटोनिक सोल्युशन मध्ये जे वॉटर आहे त्या वॉटरची कायनेटिक एनर्जी जास्त असेल. आणि बिकॉज ऑफ दिस कायनेटिक एनर्जी वॉटर मूव्स इनसाइड. सो द वॉटर मूव्स इनसाइड द रूट हेअर फ्रॉम एक्सटिरियर. म्हणून वॉटर हे बाहेरून आतमध्ये मूव्ह होतं, कारण त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे जास्त असते. हिअर दिस कायनेटिक एनर्जी इज कम्पेरेबल विथ डिफ्युजन प्रेशर. या कायनेटिक एनर्जीलाच, वॉटरच्या कायनेटिक एनर्जीलाच आपल्याला म्हणता येईल diffusion pressure. So what is the diffusion pressure? What is the diffusion pressure? The potential ability of atoms, molecules or the ions to pass from the region of high concentration to the region of low concentration. This is called as a diffusion pressure. आता या ठिकाणी या रिजन मध्ये हे जे मॉलिक्युल्स आहेत याची कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे, खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. त्यामुळे हे मॉलिक्युल्स फास्ट पास होतील, फास्ट स्प्रेड होतील. समजा या रिजन मध्ये जे ऍटम्स मॉलिक्युल्स आहेत याचं कॉन्सन्ट्रेशन याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे, त्यामुळे हे सुद्धा पास होणारच आहेत या रिजनकडे, पण थोडेसे स्लो पास होतील, फास्ट स्प्रेड होणार नाहीत. म्हणजेच याचं डिफ्युजन प्रेशर जास्त असेल, याचं डिफ्युजन प्रेशर कमी असेल. याच्या तुलनेत याचं डिफ्युजन प्रेशर अजूनही कमी असणार आहे. इथं समजा हे मॉलिक्युल्स एवढेच आहेत, तर याचं डिफ्युजन प्रेशर अगदी निग्लिजिबल असेल, कमीत कमी असेल. सो द डिफरन्स बिटवीन द डिफ्युजन प्रेशर ऑफ द टू सबस्टन्सेस डिफाइन द रेट ऑफ अँड द वे ऑर द डायरेक्शन ऑफ डिफ्युजन. डिफ्युजन ऑफ डायरेक्शन कोण डिफाइन करतं? Difference between the concentration of two substances in the two different region. दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या सबस्टन्सेस मध्ये कॉन्सन्ट्रेशनचा डिफरन्स हा डायरेक्शन ऑफ डिफ्युजन डिफाइन करतो. इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इकडे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, त्यामुळे डिफ्युजन इकडे असं होईल. काही वेळानंतर इथले मॉलिक्युल्स कमी होतील, इथले मॉलिक्युल्स इन्क्रीज होत जातील. आणि एक वेळ अशी येईल यातले मॉलिक्युल सेम होतात, तेव्हा नेट डिफ्युजन विल बी इक्वल. नेट डिफ्युजन इक्वल असतं किंवा नेट डिफ्युजन विल बी स्टॉप्ड. ते स्टॉप होणार आहे. जेवढे मॉलिक्युल्स इकडून इकडे जातात तेवढेच मॉलिक्युल्स इकडून इकडे येतील. सो ऍट इक्विलिब्रियम स्टेज डिफ्युजन इज स्टॉप्ड. ऍट इक्विलिब्रियम स्टेज द डिफ्युजन इज स्टॉप्ड. व्हॉट वी स्टडीड अबाउट द डिफ्युजन pressure? The potential ability of atoms, molecules or the ions of a substance to pass from the region of high concentration to the region of low concentration. This is called as a diffusion pressure. The diffusion pressure of pure solvent is always more. Diffusion pressure of pure solvent is always more. And when the salts are added, the diffusion pressure drop. When the salts are added, diffusion pressure drop.
diffusion pressure of pure water is always more. प्युअर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर हे नेहमी जास्त असतं. डिफ्युजन प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज अबाउट डीपी ऑफ प्युअर वॉटर इज अबाउट 1236 atmosphere. प्युअर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर हे 1236 ऍटमॉस्फिअर इतकं असतं. आणि आतमध्ये सॉल्ट्स आहेत, मिनरल्स असतात या रूट हेअर्सच्या सेल सॅप मध्ये, त्यामुळे त्याचं डिफ्युजन प्रेशर कमी असतं आणि म्हणून वॉटर हे बाहेरून आतमध्ये एंटर होतं. म्हणजेच रूट्स हे बाहेरून वॉटर आतमध्ये ऍब्झॉर्ब करतात. रूट्स हे बाहेरून आतमध्ये वॉटर ऍब्झॉर्ब करतात. हे का पॉसिबल आहे? कारण बाहेर या वॉटरचं डिफ्युजन प्रेशर जास्त आहे सॉइल सोल्युशनचं, आणि आतलं जे सेल सॅप आहे त्याचं डिफ्युजन प्रेशर कमी आहे. सो द वॉटर एंटर फ्रॉम एक्सटिरियर टू इनसाइड because of the difference in the diffusion pressure of soil solution and the diffusion pressure of cell sap. This is the actual phenomenon here. What I am telling you, the diffusion pressure of pure water is always more, which is 1236 atmosphere. When the salts are added, when salts are added in a water, then what happens? Then diffusion pressure drop. The diffusion pressure कमी होतं. The diffusion pressure of a pure water, the difference between the diffusion pressure of pure water and the diffusion pressure of a solution is known as diffusion pressure deficit, DPD. What is the DPD? Diffusion pressure of a pure water or pure solvent minus diffusion pressure of a solution is known as DPD. DPD is also said to be diffusion pressure deficit. यालाच काय म्हणतात? Diffusion pressure deficit. Diffusion pressure deficit, it is a thirst of water by which the cell absorb water. DPD is a thirst of cell by which the cells absorb water. DPD हा concept काय आहे? DPD, diffusion pressure deficit. It is the thirst of a cell. It is a thirst of a cell by which the cell absorb water. Suppose ही सेल आहे, या सेल मध्ये सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये मिनरल्स असतात, बरेचसे मिनरल्स असतात, आणि ह्या मिनरल्स मुळे हे तयार झालं सोल्युशन, वॉटरचं सोल्युशन. वॉटर हा सॉल्व्हंट आणि मिनरल्स हे सॉलिड्स. सॉल्व्हंट आणि सॉल्युट्स यापासून सोल्युशन फॉर्म झालं. आणि बाहेर या सेल्सच्या जे काही वॉटर असेल हे मोस्टली प्युअर वॉटर असतं. हे प्युअर वॉटर असतं. या प्युअर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर मायनस डिफ्युजन प्रेशर ऑफ सोल्युशन, that is the thirst of a cell, DPD. Diffusion pressure, DPD is equal to diffusion pressure of pure water minus diffusion pressure of solution. बाहेर प्युअर वॉटरचं डिफ्युजन प्रेशर हाय आहे, जास्त असतं,
आणि सोल्युशनचं डिफ्युजन प्रेशर कमी असतं आणि म्हणून वॉटर हे बाहेरून आतमध्ये एंटर होईल. जर समजा बाहेरचं सोल्युशन जे आहे ह्या सोल्युशनचं डिफ्युजन प्रेशर जर कमी असेल, लो डीपी असेल आणि आतमध्ये या सेल्सच्या आतमध्ये जे सायटोप्लाझम आहे त्याचं डिफ्युजन प्रेशर, वॉटरचं डिफ्युजन प्रेशर जर जास्त असेल, वॉटर कम्स आउट ऑफ द सेल्स, वॉटर सेल्सच्या बाहेर येईल अँड द सेल्स विल श्रिंक, त्या सेल्स अशा श्रिंक होतील. सो द डिफ्युजन प्रेशर डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ मुवमेंट ऑफ वॉटर as well as any other substances, and the DPD is studied with respect to the thirst of a cell. DPD स्टडी करत असताना आपण त्या डीपीडीला थर्स्ट ऑफ अ सेल म्हणतो, पेशींची तहान म्हणतो, ज्यामुळे त्या पेशी पाणी पितात, पाणी शोषून घेतात. जर डीपीडी पॉझिटिव्ह असेल तर वॉटर आत येतं, डीपीडी निगेटिव्ह असेल तर वॉटर बाहेर जातं. बाहेरच्या वॉटरचं डिफ्युजन प्रेशर जास्त आहे, आतल्या वॉटर सोल्युशनचं डिफ्युजन प्रेशर कमी आहे, म्हणून वॉटर आतमध्ये येतं, डीपीडी पॉझिटिव्ह आला. जर रिव्हर्स कंडिशन असेल, डीपीडी निगेटिव्ह असेल, म्हणजे बाहेरचं जे वॉटर आहे त्याचं डिफ्युजन प्रेशर लो आहे आणि आतमधलं डिफ्युजन प्रेशर जास्त आहे, तर वॉटर बाहेर येतं आणि सेल्स श्रिंक होतात. ओके, सो हिअर वी स्टडीड दॅट द डिफ्युजन इज द प्रोसेस, इट इज द फिजिकल प्रोसेस वेअर there is a movement of atoms, ions or molecules of a substance from the region of high concentration to the region of low concentration. Diffusion pressure of pure water is always more, which is about 1236 atmosphere. When the salts are added, the diffusion pressure drops. And DPD is the difference between diffusion pressure of pure water or pure solvent minus diffusion pressure of solution. Diffusion pressure deficit when it is a positive, water is absorbed inside. When the DPD is a negative, water escape from the cells, water tend to enter outside the cell and the cells shrinks. Diffusion occur through freely permeable membrane. Diffusion of water always occurs through freely permeable membranes. Imbibition occur because of hydrophilic substances such as cellulose and pectin, but the osmosis occurs through the semi-permeable membrane that we will study in the next video. I hope you understood this concept nicely. In the next video we will talk about osmosis. Thank you.